आज मला अतिशय आनंद आहे की 300हून अधिक सामंजस्य करार जिल्हा स्तरावर झाले। जवळपास 13,190 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये अपेक्षित आहे। 32,000 नवीन रोजगार या ठिकाणी तयार होतात आणि विशेषतः आपण जर बघितलं 2024 साली जवळपास 12,351 कोटी आणि 2025 साली 6,404 कोटी अशा पद्धतीनं हा गुंतवणुकीचा जो ओघ आहे हा अत्यंत वेगाने या ठिकाणी चाललेला आहे। आणि आपण जर या 3 वर्षाचा क्युम्युलेटिव्ह विचार केला तर स्थानिक स्तरावर मी हे काही मोठे उद्योग सांगत नाहीये, जवळपास 31,945 कोटी रुपयाची गुंतवणूक ही नाशिकमध्ये झालेली आहे। त्यातनं 66,000 रोजगारांची निर्मिती ही या ठिकाणी होते आणि मला आनंद आहे की एकूण जर नाशिकचा विचार केला तर झालेल्या करारांपैकी 77% करार जे आहेत हे कार्यान्वित झालेले आहेत, ते वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या ठिकाणी कार्यान्वित होत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की केवळ कागदावरचे करार नाही तर प्रत्यक्ष गुंतवणूक ही आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते। यामध्ये इंजिनिअरिंग आहे, बांधकाम क्षेत्र आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, याच्यामध्ये केमिकल आहे, शेती आहे, फार्मा आहे, अन्न प्रक्रिया आहे, हॉटेल आहे, हॉस्पिटॅलिटी, प्लास्टिक, रबर, टेक्सटाईल, इलेक्ट्रॉनिक्स यासोबत ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रांमध्ये आज हे करार या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।